नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस असून परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ज्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची इच्छा आहे अशा कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण दिलं जाणार आहे. त्यानुसार पोलीस संरक्षणात एसटी सोडण्यात आल्या. तर दुसरीकडे काही ठिकाणी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. तर काही ठिकाणी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डेपो बाहेर काढलं जात आहे. परिवहन मंत्र्यांनी सुरक्षेची हमी दिल्यानंतर मुंबई सेंट्रल डेपोमधून पहिली मुंबई सातारा एसटी बाहेर पडली. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत एसटी आगाराच्या बाहेर काढण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारकडून सुद्धा आता जशास तसं उत्तर दिलं जातंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हे उत्तर आहे. राज्य सरकार आता सुरक्षा देणार आहे त्या एसटी कर्मचाऱ्यांना जे एसटी कर्मचारी संपातून बाहेर पडून एसटी चालवायला तयार होतील. मुंबईमधली ही दृश्य आहेत जेव्हा मुंबई सेंट्रल इथल्या बस स्थानकातून साताऱ्यासाठी बस निघाली. तर इस्लामपूर वाटेगावमधून सुद्धा पहिली बस मार्गस्थ झाली. अक्कलकोट आगारातून सुद्धा एसटी सोडण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळपास 28 मागण्या पूर्ण करण्यात आल्या. मात्र तरीही कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर काही सवाल आम्ही उपस्थित केलेत. बघूयात हे सवाल काय आहेत. 5 दिवसानंतरही संपावर तोडगा का नाही? न्यायालयाने फटकारल्यानंतरही संप का सुरू आहे? एसटी कर्मचारी महाराष्ट्राला वेठीस धरतायत का? 28 मागण्या मान्य केल्या तरी संप का सुरू आहे? मेस्मा अंतर्गत कारवाई का नाही? सरकारची ही चूक आहे का? 5 दिवसानंतरही संपावर तोडगा का नाही? याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. तुषार, काय नेमकी या सर्व एसटी कामगारांची भूमिका आहे, कर्मचाऱ्यांची भूमिका आहे? 5 दिवस झाले पण संप काही संपत नाहीये. विलास, सध्या मी नागपूरच्या इमामवाडा आगाराच्या पुढे आहे आणि हे एस टीचे कर्मचारी जे मागच्या 6 दिवसापासून संपावर आहे. नागपूर विभागामध्ये 1 दिवस आधीच संपाला सुरुवात झाली होती उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेने. त्यामुळे जर का बघायचं झालं तर आजही संपकारी आपल्या मागण्यावर ठाम आहे आणि आजही त्यांच्या आंदोलनाला धार पाहायला मिळत आहे. म्हणजे जर का आपण बघितलं तर अजूनही त्यांचं मुंडन आंदोलन सुरूच आहे. म्हणजे अनिल परबाने आज दुपारलाच विनंती केली की मी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं. मात्र कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहे. त्यांच्या जी मागणी आहे विलिनीकरणाची ती जेव्हापर्यंत पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत संप मागं घेतला जाणार नाही या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आता हळूहळू हा संप चिघळत चाललेला आहे. या संदर्भात एस टी कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं हे आपण जाणून घेऊया. मला एक सांगा की परिवहन मंत्री परब म्हणतात की तुम्ही संप मागे घ्या, विनंती करतात ते कडकडची, पण तुम्ही ठाम आहे. पण परब साहेबाला एवढं समजत नाही की मी 8 वर्ष झालं नागपूर शहरामध्ये राहतो. 13,000 पगार आहे साहेब. 13,000मध्ये मी माझं 8 जणांचं कुटुंब कसं जगू शकतो? अच्छा, मला एक सांगा, महत्त्वाचा विषय की त्यांनी असं म्हटलं की ही प्रक्रिया म्हणजे विलिनीकरणाची जी प्रक्रिया आहे ही एका 1-2 दिवसात संपणारी नाही, अनेक दिवस लागू शकतात आणि त्या प्रोसेसने जावं लागेल. तर तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास नाही का? नाही, परब साहेब जसे न्यायालयामध्ये म्हणतात की आम्ही लेखी न्यायालयाला दिलेलं आहे, तेच लेखी आमच्या कर्मचाऱ्यांना दिलं तर सर्वप्रथम आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला कधीही रडे आहे. अच्छा, म्हणजे आता तुमचं पुढची भूमिका काय? सरकार विनंती करत आहे, न्यायालयाने तुम्हाला फटकारलं होतं तरी तुमचा संप सुरू आहे. त्यांनी सुरुवात पण करून दिली आहे साहेब का आम्हा लोकांना निलंबित करून त्यांनी हे सिद्ध करून दिलं आहे का आम्ही आपल्या लढ्यामध्ये यशस्वी होत आहे. आणि ते यामुळे आमच्या लढ्यामुळे ते घाबरून सनीने आमचे निलंबितचे ऑर्डर पण काढले आहे. समोर ते डिसमिसचे पण ऑर्डर काढा तरीसुद्धा आम्ही जेव्हापर्यंत विलिनीकरण होणार नाही आमचा लढा असा सुरू राहील आणि आम्ही या लढ्याला आणखी समोर नेण्यास आम्ही सक्रिय राहू. मला एक सांगा, म्हणजे आतापर्यंत तरी पूर्ण लोकांचा पाठिंबा तुमच्या बाजूने दिसतो, कारण की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत तुमच्या 28 मागण्या मान्य झाल्या, फक्त आता एक विलिनीकरणाची मागणी राहिलेली आहे.
एका मागणीवर अडून बसणं म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राला वेठीस धरणं असं वाटत नाही का तुम्हाला? सर, आमच्या 28 मागण्या तर नव्हत्याच. आमची फक्त सुरुवातीपासून 2016 आमची एकच मागणी आहे विलिनीकरणाची. आणि जे त्यांनी मागण्या पूर्ण केल्या त्या फक्त 2च मागण्या पूर्ण केल्या आहे. त्या पण आमच्या करारामध्ये नमूद होत्या. त्याच्यामध्ये 28% DA आणि 8% घरभाडे हे त्यांनी 8-16-24 हे त्यांनी वेतनवाढमध्ये दिलं आहे. ते त्यांनी काही उपकार नाही केले आमच्यावर. त्यांनी फक्त ते आमच्या मिळणारच होते ते आम्हाला, ते त्यांनी आम्हाला दिले, म्हणजे आम्हाला दिले. त्यांनी काहीच वाढ केलेली नाही आहे. आमचा लढा फक्त विलिनीकरणासाठी आहे आणि आम्ही विलिनीकरणासाठी सतत लढत राहू. पण परिवहन मंत्री म्हणतात, विनंती करतात तुम्हाला की संप मागे घ्या, पुढे तोडगा काढू. संप मागे घेणं काही नाही, काय हे नाही आहे. तत्काळ त्यांनी काहीतरी नाही काही डिसिजन घ्यायला पाहिजे. पण काय डिसिजन अपेक्षित आहे तुम्हाला? ह्या सर्व कर्मचाऱ्यांची जी सांगा, काय अपेक्षा अपेक्षित आहे आहे? की नाही, याची एकच अपेक्षा आहे की आम्हाला शासनामध्ये विनिकरण पाहिजे. हे मुख्य भूमिका आहे. स्वपूर्तीने सर्व कर्मचारी कोणत्याच संघटनेच्या विहिरीत हे सर्व कार्य चालू आहे. याच्यामुळे नाही का त्यांना स्वपूर्तीने नाही का आमच्या मागण्या नाही का मान्य करायला पाहिजे. बस इतकंच. विलिनीकरणाची कायदेशीर प्रक्रिया आहे, त्या कायदेशीर प्रक्रियेने शासनाला पुढे जावं लागेल. नाही, कायद्याच्या प्रत्येक वेळ कायदा दाखवून नाही का हे नाही का कुठेतरी घाबरवतात प्रत्येक वेळेस. साहेब, 4 वर्षापासून आमची मागणी हेच आहे आणि त्यांनी 4 वर्षापासून आम्हाला हेच सांगितलं आहे का तुमची प्रक्रिया समोर सुरू आहे. मागच्या जेव्हा 2016 जेव्हा संप झाला होता तेव्हा पण त्यांनी हेच आश्वासन आम्हाला दिलं होतं का ठीक आहे आम्ही हे प्रोसिजर सामने वाढवू. तर 2016 ते काय प्रक्रियाच करून राहिले आहे का असं आमचं मत आहे. तर यावेळेस आम्ही विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही बिलकुल उठणार नाही आहे आणि सतत ह्या संप आमचा सुरूच राहील. अच्छा, इकडे मुंडन आंदोलन सुरू आहे, म्हणजे अनिल परबांच्या विनंतीला ऐकायला तयार नाही कर्मचारी आणि आत्ता मुंडन सुरू आहे, म्हणजे हे आपण थेट दृश्य बघतो. मला एक सांगा, सरकार वारंवार तुम्हाला विनंती करत आहे की संप मागे घ्या. आता त्यांनी जी कृती समिती गठीत केली 2017च्या BJPची सरकार होती तेव्हा तेव्हा पण कृती समिती गठीत केली. तेव्हा बक्षी समितीला त्यांनी अहवाल सादर केलेला होता. आता पुन्हा कृती समिती सादर करून हा कुठला अहवाल सादर करत आहे? आतापर्यंत इतके वर्ष झाली तर त्यांनी अहवाल सादर केलाच नाही का? तुम्हाला असं म्हणायचं की वर्षानुवर्ष तुमच्या तोंडाला पानं पुसत गेले. 400-500 रुपये वाढून देतात, कर्मचारी खुश होतात. ज्याला कारणीभूत संघटना आहे, एकमेव मान्यता राव संघटना. तर मग आता पुढं काय, कधीपर्यंत हा संप रेटून जाईल? आमचा संप जोपर्यंत सरकार आमच्यातर्फे एकमेव निर्णय लावून देत नाही, आम्हाला शासनामध्ये विलिनीकरण करून घेत नाही, तोपर्यंत आमचा लढा असाच पुढे चालणार. पण महाराष्ट्रात जनतेचे हाल उराले. आज बघितलं अनेक ठिकाणी अपघात झाले. आम्ही कारणीभूत नाही, याला सरकार कारणीभूत आहे. आमची जी योग्य मागणी होती ते त्यांनी सुरित्या सुव्यवस्थित पार पाडलेले नाही. आम्हाला जो हक्क होता तोच आमचा हक्क आम्हाला दिलेला आहे. पण आमचा हक्क जो होता तो हक्क त्यांनी विलिनीकरणाचा वगळून फक्त जे 28% घरभाडे याच्याने वाढून दिलं, तो आमचा गव्हर्नमेंटली होणारा जो आमचा फायदा तो आमचा स्वतः मालकी हक्क आहे. त्यांनी स्वतःच्या खिशातून काही दिलेलं नाही. आणखी काही कर्मचारी आपण त्यांना विचारा. शासन म्हणतं की अनेक मागण्या मान्य केल्या, अडून बसणं योग्य नाही. नाही, आजपर्यंत आमचा इतका मोठा कामगार वर्ग आहे. आजपर्यंत आम्हाला लीडर लोकांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय देऊन दिलेला नाही. हे जे कदम आम्ही जे उचलून राहिलो हे आमचं एकच माग आहे की आम्ही कोणत्याही लीडरकडे गेलो नाही. आम्ही सर्व कर्मचारी एक झालेलो आहोत आणि आमचा जो लढा आहे हा शासनामध्ये विलिनीकरण झाला पाहिजे, जेणेकरून की आम्हाला वारंवार लीडरकडे जाण्याची जरूरत नाही पडे. जो शासन देईल ते आम्हाला लागू होईल. हेच आमची माग आहे. हेच सरकारपर्यंत पोहोचवा अशी विनंती करतो. प्रश्न आहे की आता हा कधीपर्यंत लढा रेटून न्यायचा? कारण की शेवटी मंत्री विनंती करतात, प्रशासनाची इच्छा तशीच आहे. न्यायालयाने देखील म्हटलं की तुम्ही न्यायालयाचा अवमान केला. असं असताना देखील कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही न्यायालयाचा अवमान कधी करणार नाही. न्यायालय जे आम्हाला पक्ष देईल आमच्या पद्धतीने जो न्याय देईल तो आम्हाला मान्य राहील. पण हा विलिनीकरणाचा जो भाग आहे हा कर्मचारी सामूहिकरित्या आहे, एक वैयक्तिक स्वरूपातला नसून हा वैयक्तिक स्वरूपाचं नाही आहे. आणि शासनाच्या आम्ही किंवा कोर्टाचा आम्ही मान करू, पण शासनाने आमच्या कर्मचाऱ्याची भूमिका ही चांगली ठेवावी, कर्मचाऱ्याचे हित जपून वागावं, जेणेकरून असं पक्षपात करू नये. एखाद्या आमदाराच्या जर पगार वाढ करायची असली तर रातोरात त्याचे नियम बदलून जाते, सगळं बिलकुल नियमावली बसून जाते. आणि कर्मचाऱ्याचे जर आता प्रश्न आला तर 3 म्हणजे 12 आठवडे पाहिजे, हा कसला न्याय आहे?
आमदार खासदाराच्या किंवा नगरसेवकाच्या तुम्हाला वेतनवाढ करायची आहे त्यावेळेला रातोरात नियम बनून जातात आणि हे कर्मचाऱ्याचे तर सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप या सर्व कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारने मनावर घेतलं ते का रात्री आदेश काढू शकतात आणि सर्व कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण करू शकतात. मात्र सरकार कुठेतरी तोंडाला पानं याच्या आधी देखील अनेक वेळा त्यांच्या पुसली गेली. यावेळी देखील सरकार त्याच भूमिकेमध्ये दिसत आहे. त्यामुळे हे सर्व नक्कीच आज एसटी कर्मचारी हा अत्यंत आक्रमक आहे, आपल्या भूमिकेवर तो ठाम आहे. राज्य सरकारनं याच्या संदर्भातलं आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना केलेलं असलं तरी सुद्धा तो तसूबर सुद्धा मागे हटायला तयार नाहीये. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात. आजही संप चालू असला तरी बऱ्याचशा लोकांची अशी आमच्याकडे विनंती येते आहे की त्यांना कामावर घ्यायचं आहे. जिथे जिथे अशी विनंती येते त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करून कामावर येण्यासाठी प्रयत्न करतो आहे. पर्टिक्युलरली मेकॅनिकल स्टाफ आमचा कामावर यायला सुरुवात झालेली आहे आणि संपात सहभागी होण्याची ज्याची इच्छा नाही अशा माणसाला कामावर तो येऊ शकला पाहिजे. त्याला जे काय संरक्षण देण्याची व्यवस्था करायची आहे ती सगळी व्यवस्था प्रशासन निश्चितपणे करणार आहे आणि त्यांना आव्हान पण राहील आणि इनफॅक्ट सर्वांनाच आव्हान राहील की हा संप अधिक पुढे न चालवता त्यांनी तात्काळ कामावर रुजू झालं पाहिजे. सर्वांनाच आव्हान राहील की हा संप अधिक पुढे न चालवता त्यांनी तात्काळ कामावर रुजू झालं पाहिजे. त्यांची जी मागणी आहे ती मागणी माननीय उच्च न्यायालयासमोर विचाराधीन आहे. माननीय उच्च न्यायालयाने त्या संदर्भात जी समिती स्थापन केली आहे ती न्यायालय आदेशाप्रमाणे केली आहे. त्याच्यामध्ये सर्व टाईम बाउंड प्रोग्राम दिला आहे, किती दिवसामध्ये काय गोष्टी घडायला पाहिजे. त्यामुळे त्याप्रमाणे त्या घडतीलच. म्हणून आता संप करण्यात काही हशील नाही, संप करण्यात काही अर्थ नाही. म्हणून सर्वच कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू झालं पाहिजे अशा प्रकारचं एक आव्हानही या निमित्ताने मी करू इच्छितो. राज्यातील एसटी कामगार सध्या कर्मचारी संपावर आहेत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामगार आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या औरंगाबादसह विविध एसटी डेपोत सध्या स्मशान शांतता आहे. या संपामुळे बसस्टँड भागातील व्यवहार सुद्धा ठप्प झालेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यापाऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बसस्टँड म्हटलं की आपल्याला सगळ्यांना आठवतो तो गोंगाट, आरडाओरडा या सगळ्या गोष्टींची आपल्याला आठवण होते. असा एकही नागरिक नसेल की ज्यांनी एस टीमध्ये प्रवास केला नाही. त्यामुळे त्याला बसस्टँडचा अनुभव असेल. ज्यावेळेस बसस्टँड सुरू होतं गाड्या सुरू होत्या. आता सगळ्या गाड्या बंद आहेत, एकही गाडी जात नाही. नेमकं बसस्टँड आता कसं दिसतं हे तुम्हाला दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण एस टी कर्मचारी तर नाहीच नाही, मात्र बसस्टँडवरचे सर्व व्यवहार बंद आहेत. छोटी मोठी टपरी असेल, कॅन्टीन असेल किंवा खारी फुटाणे विकणारा असेल, हे सगळं बंद आहे. आता या ठिकाणी एक लॉटरीवाले काका आहेत. काका काय कसं आहे वातावरण? वातावरण सगळं शांत आहे सर. बरं, सगळे दुकानं बंद आहेत, तुम्हीच उघडे आहेत. हे मी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य लॉटरी विकतो आणि त्यांचा ड्रॉचे तिकीट मी पहिलेच खरेदी केली होते दिवाळीनिमित्त. सेल होतो म्हणून. आणि आमचे हे तिकीट वापस जात नाही. त्यामुळे मला येऊन बसणंच आहे. जोपर्यंत तिकीट संपत नाही तोपर्यंत मला इथे येऊन बसावं लागू लागलं. पण कस्टमर तर नाही. कस्टमर कोणीच नाही. सगळे तिकीट अंगावर नुकसानच झालेलं आहे सर. हे सगळं सगळे दुकानच बंद आहे. दुकानच बंद आहे सर. सगळं हे मोबाईलच्या ॲसेसरीजचंही दुकान बंद आहे, पूर्णपणे बंद आहे. 4-5 दिवस झालं बंद आहे. एकंदरीतच ग्राहक नाही किंवा पॅसेंजर नाही म्हणून सगळं बंद आहे. आपण कॅन्टीनमध्ये सुद्धा जाण्याचा प्रयत्न करूया. आपण बघतो ही कॅन्टीन आहे, मेन कॅन्टीन आहे. आता या कॅन्टीनमध्ये सुद्धा बंद आहे, सगळेच बंद आहे. कारण कस्टमरच नसल्यामुळं लाईट सुद्धा या ठिकाणी सुरू नाहीत. त्याच्यामुळे आपण बघू शकतो ही कॅन्टीन म्हणजे सतत भरलेली असते. पॅसेंजर चहा प्यायला येतात, नाश्ता करायला येतात, भजे खायला येतात. मात्र ही कॅन्टीन पूर्णचे पूर्ण बंद आहे. 4 ते 5 दिवस झाला यांची भट्टी सुद्धा सुरू नाही. आपण जरी बंद असली तर कसं नुकसान होतं आपण विचारूया कॅन्टीनच्या ठिकाणी. दादा काय म्हणाल, कसा है सध्या? अभी 4-5 दिन हो गया बंद है, तो हम लोग को भी खाने पीने का सब तकलीफ हो जाना. ना धंधा पानी नहीं है तो हम लोग को भी पूरा बंद है. तो खाना पानी सब बाल बच्चा को सब पगार पानी बंद है, खाना पीना सब तकलीफ हो जा रहा है ना. लेकिन हमेशा लोग रहते, भरे हुए रहते कैंटीन. अभी कैसा लग रहा था? अभी तो भयान हो गया कि बंद है. कि आज 2-4 दिन हो गया बंद है. कि कोई पब्लिक नहीं है, खुल के क्या करेंगे, बंद ही है टोटल. लगता है जल्दी से शुरू होना चाहिए. अभी जल्दी शुरू हो जाना चाहिए हम लोग तो बोलता हूँ. फिर धंधे का भी नुकसान ही है. हाँ ना, धंधा का भी नुकसान है. तुम्हारा तो एग्रीमेंट होगा. हाँ, किंतु हम लोग का नौकर लोग तो फिर
काम करेंगे तो खाएंगे ना. खाएंगे वो तो है. हाँ. बघितला पण ही छोटीशी प्रतिक्रिया आहे. आता सतत आपण बघतोय की हा चौकशीसाठीचा इन्क्वायरी केबिन आहे. ही इन्क्वायरी केबिन आहे. आपण बघतोय की पूर्णपणे शांत आहे. या ठिकाणी अधिकारी नाही आहे किंवा कुणी प्रवासी येऊन इथं विचारणार नाही कोणती गाडी किती वाजता. नाही तर ही विंडो सतत बिझी असते. इथं कुणी ना कुणी इन्क्वायरी करत असतं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि चांझू या दुर्गम गावांमध्ये बंडखोरांनी हल्ला केल्याचंही त्यांनी सांगितलं. बंडखोरांनी 2012 मध्ये तिथल्या जवळच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या आणि 2013 मध्ये काँगो आणि संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याला या भागातून युगांडा आणि रवांडामध्ये ढकललेलं होतं. प्राथमिक निकालांमध्ये निकारागुआचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल ओर्टेगा यांनी त्यांच्या आव्हानकर्त्यांच्या विरुद्ध रविवारच्या निवडणुकीत आघाडी घेतल्याचं दिसलं होतं. ओर्टेगा यांना 75% मिळाली होती. 75% मतं मिळाली होती. जवळपास निम्म्या मतदान ठिकाणांची मतमोजणी पार पडलेली होती. ओर्टेगा यांचे सर्वात मजबूत प्रतिस्पर्धी सध्या तुरुंगात आहेत आणि त्यामुळे ओर्टेगा यांना ही निवडणूक सोपी मानली जात होती. निकारागुआचे माजी मुत्सद्दी एडगर पॅरालेस म्हणाले की ओर्टेगा याचा आदर्श क्युबाच्या प्रमाणे एकपक्षीय राजकीय व्यवस्था असू शकणार आहे. सरकारनं जूनमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करायला सुरुवात करण्यापूर्वी निकारागुआमधल्या विरोधकांमध्ये फूट पडलेली होती. विरोधकांनी लोकांना घरीच राहण्याचं आणि निवडणूक प्रक्रियेच्या निषेधार्थ मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं. लॉस एंजेलिसमध्ये सोमवारी एक खटला दाखल करण्यात आला. कॅलिफोर्नियातल्या 2 जोडप्यांनी मॅटर्निटी क्लिनिकमध्ये आपल्या बाळांना जन्म दिला. मात्र या अर्भकांची अदलाबदल झाली. त्यांच्या नसलेल्या मुलांचं संगोपन करत काही महिने घालवल्यानंतर एका जोडप्याला संशय आला की त्यांनी 2019च्या उत्तरार्धात जी मुलगी त्यांची म्हणून सांगितली गेली होती ती त्यांची नाही, कारण मुलीचा रंग त्यांच्यापेक्षा जास्त गडद होता. आम्ही आमच्या मुलीच्या आयुष्यातलं एक संपूर्ण वर्ष गमावलं. आम्हाला तिला भेटताही आलं नाही, अशी प्रतिक्रिया या जोडप्यानं दिली. ...2025 पर्यंत नासा अंतराळवीरांना चंद्र मोहिमेवर परत पाठवण्यामध्ये कदाचित उशीर होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. प्रशासक बिल नेल्सन यांनी मंगळवारी ही बातमी जाहीर केली. याआधी नासानं 2024 पर्यंतचं उद्दिष्ट ठेवलं होतं, जी याआधीच्या ट्रम्प प्रशासनानं निर्धारित केलेली अंतिम मुदत होती. परंतु नेल्सन यांच्या मते अमेरिकन काँग्रेसनं आर्टेमिस कार्यक्रमासाठी लँडिंग सिस्टीम विकसित करण्यासाठीचा पुरेसा निधीच जारी केलेला नाही. या व्यतिरिक्त नेल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार जेफ बेझोसच्या रॉकेट कंपनीनं दिलेल्या कायदेशीर आव्हानामुळे स्पेसएक्सच्या विकासाधीन असलेल्या मून लँडरचं काम थांबलेलं आहे. नासा अजूनही त्याच्या मून रॉकेट, स्पेस लॉन्च सिस्टीम आणि ओरायन कॅप्सूलच्या पहिल्या चाचणी उड्डाणासाठी पुढील फेब्रुवारीची मुदत डोळ्यासमोर ठेवून काम करते. शांततेचा पुरस्कार जिंकणारी मलाला युसुफझई इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये लग्नबेडीत अडकलेली आहे. मलाला आणि तिचा पार्टनर असेर यांनी त्यांच्या लग्नाबाबत आता जाहीर केलेला आहे. तिच्या छोटेखानी लग्न सोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले आहेत. मलालानं स्वतः सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. फोटो शेअर करताना मलालानं असं लिहिलंय की तिनं लग्न केलंय आणि ती पुढच्या आयुष्यासाठी उत्साहित आहे. नायजरच्या माराडी इथल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी नायजरच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरातल्या एका शाळेत आग लागल्यानं 20हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर जवळपास 12 विद्यार्थी जखमी झाले. गवताच्या पेंढ्यांनी बनवलेल्या 3 शाळांमधल्या वर्गखोल्या आगीत भस्मसात झाल्या. 3 ते 8 वयोगटातल्या मुलांचा यात मृत्यू झाल्याचं स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीत सांगितलेलं आहे. आगीचं कारण कळू शकलेलं नाही. तपास सुरू करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. रॅपर ट्रॅव्हिस स्कॉटच्या गेल्या आठवड्यात ह्यूस्टनमध्ये झालेल्या एका म्युझिकल शो दरम्यान स्टेजवर उपस्थित गर्दी जल्लोष करत असल्याचं दिसतंय. एका मोबाईल फोनमध्ये शूट केलेल्या व्हिडिओमध्ये याबद्दलचा खुलासा झालेला आहे. या म्युझिकल शोमध्ये झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. या म्युझिकल शो नंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते. त्यातली काहींची उत्तर अजूनही
समोर आलेली नाहीत। स्कॉटच्या शो दरम्यान, स्टेजवर गर्दी करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर ह्यूस्टन पोलीस आणि अग्निशमन विभागानं नेमकं काय केलं यावर काही प्रलंबित प्रश्न केंद्रस्थानी आहेत। गेल्या आठवड्यात ॲस्ट्रो वर्ल्ड फेस्टिवलमध्ये प्रेक्षकांची गर्दी कशामुळे झाली हे ठरवण्यासाठी तपासकर्त्यांनी सुरक्षा अडथळ्यांची रचना आणि गर्दी नियंत्रणाच्या वापराचं परीक्षण करणं सुद्धा अपेक्षित आहे। बोलिव्हियाच्या लापाझमधल्या अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या कवट्या फुलांनी आणि सिगरेटनं सजवलेल्या आहेत। सोमवारी त्यांना वार्षिक फिएस्टा डे लास नेटिटास दरम्यान चमत्कारांबद्दल विचारलं गेलं। द डे ऑफ द स्कल्सचा दिवस हा ऑल सेंट्स डे आणि ऑल सोल्स डे या धार्मिक उत्सवांच्या समाप्तीला सूचित करतो। प्रत्येक व्यक्तीत 7 आत्मे असतात, ज्यापैकी एक मानवी। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असून आंदोलकांनी राज ठाकरेंची भेट घेतली। त्यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना याबद्दलचं पत्र लिहिलं, मात्र मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यानं त्यावर कार्यवाही झाली नव्हती। या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार आहेत। सुष्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सुष्मिता, कधी ही भेट होऊ शकते याबद्दलचा काय तपशील समोर आलाय? सुष्मिता, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत। त्या संदर्भात अधिक अपडेट्स देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे आता आपल्या सोबत आहे। सुष्मिता, कधी ही भेट होणार आहे, काय अपडेट्स आहेत याच्याबद्दलचे? सुष्मिता, तुमचा आवाज येत नाही, बहुतेक माईक तुमचा म्यूट आहे। पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करूया। पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी म्हणून शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत आणि त्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती शस्त्रक्रिया होणार झाल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यामुळे राज ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचं कळतंय। सुष्मिता भदाणे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया। सुष्मिता, खरं तर आपण बघतोय की जे शिष्टमंडळ काल एसटी कर्मचाऱ्यांचे मुद्दे घेऊन राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेलं होतं, त्या शिष्टमंडळाच्या काही महत्त्वाच्या मागण्या त्यांनी राज ठाकरे यांच्या पुढे मांडण्यात आलेल्या होत्या। त्यांच्यासमोर त्यांनी आपल्या काही मागण्या मांडल्यानंतर आज सिल्वर ओकवरती मनसेचे काही नेते, ज्याच्यामध्ये बाळा नांदगावकर असतील, त्याचसोबत नितीन सरदेसाई असतील, हे सगळे उपस्थित झालेले आहेत। काही वेळामध्ये राज ठाकरे सुद्धा इथे उपस्थित होणार आहेत। त्यांच्यामध्ये काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं आहे। सध्याची राजकीय परिस्थिती बघता आणखीनही इतर अनेक महत्त्वाचे विषय आहेत, त्यावरती सुद्धा चर्चा होणं विलास खरं तर अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी जो भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेला कुठेतरी राज ठाकरे हे आपल्या पद्धतीने पुढाकार देतात का, त्यांच्या वतीनं हा मुद्दा शरद पवारांसोबत ते एकूणच चर्चा करतात का, हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या बैठकीला आणखी कोण कोण उपस्थित असेल? राष्ट्रवादी काँग्रेसकडून, सरकारकडून कोणी उपस्थित असणार आहे का? त्याबाबतची स्पष्ट माहिती तरी सध्या उपलब्ध नाहीये, परंतु राष्ट्रवादीचे काही बडे नेते सुद्धा उपस्थित असण्याची शक्यता आहे। शरद पवार स्वतः असणार आहेत। सरकारमधली म्हणजे राजकीय भेट आहे ही, सरकारी पक्षाकडनं जरी काही लोक नसली तरी सुद्धा राष्ट्रवादीचे काही बडे नेते असणार, जयंत पाटील त्याच्यामध्ये असू शकतात। खरं तर ज्या पद्धतीनं पहिल्यांदा इथं मनसेचे काही नेते पोहोचलेले आहेत, ज्याच्यामध्ये बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई हे उपस्थित आहेत, त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाकडनं सुद्धा काही महत्त्वाचे लोक शरद पवारांसोबत असणार आहेत, त्यांच्यासोबत एकत्रितपणे चर्चा होणार आहे। एकूणच एस टी महामंडळाच्या शिष्टमंडळानं ज्या मागण्या दिल्या होत्या, त्याचबरोबर
इतरही राजकीय विषय आहेत. एकूणच आगामी निवडणुकांचं भान लक्षात घेता त्याही विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद सुष्मिता रवींद्रेले सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अकोल्यामध्ये संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर सरकारनं कारवाईचा बडगा उगारलाय. अकोला विभागातील एसटीच्या 33 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र सर्वच कर्मचारी संपावर असताना प्रशासनाकडून काही कर्मचाऱ्यांवर आकसापोटी कारवाई करण्यात आल्याचा कर्मचाऱ्यांकडून आरोप करण्यात येतोय. या कारवाईचे निकष दिशाभूल करणारे असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केलाय. मी तेलार आगाराचा चालक शिवरी दिगंबर भट. माझे आज 9 सहकारी निलंबित झाले. त्याच्यानंतर आता माझा नंबर लागणार आहे. तर माझी घरची परिस्थिती अशी बिकट आहे साहेब. आता मी सरकारला गव्हर्नमेंटला सांगू इच्छित नाही, लय बेकार परिस्थिती आहे माझी. माझं जर निलंबन झालं तर माझ्या घरचे पोरायचं कसं होईल. माझे आजच पोरं कापसाले दुसऱ्याच्या घरात जातात. आता उद्यापासून ते आता सर्व फॅमिलीला जावं लागणार आहे आम्हाला. उद्यापासून मला पण जाणार आहे. आजच्या प्रतिक्रिया घेतल्यापेक्षा शासनातील मंडळीच्या प्रतिक्रिया घ्या हो साहेब तुम्ही. जळगाव जिल्ह्यातील चोपडा एसटी स्थानकात कर्मचाऱ्यांनी मंडप टाकून आंदोलन केलं. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी आणि एसटी प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांना मंडप काढून टाकण्याचे आदेश दिले. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांनी चक्क मंडप उचलून बस स्थानकाच्या बाहेर नेला. प्रशासनाने कितीही दडपशाही केली तरी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. रस्त्यावर बसून आम्ही आमच्या हक्काची लढाई लढणार असल्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतलाय. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा लढा 5व्या दिवशी सुद्धा सुरू आहे. त्यामुळे धुळे विभागातील 9 आगारांमध्ये एकूण 750 बस या बस आगारात उभ्या आहेत. दरम्यान आंदोलन करणाऱ्या 56 एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली असून त्यांना नोटीस दिली आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी मात्र रक्तदान करत प्रशासनाच्या निलंबनाच्या कारवाईचा गांधीगिरीच्या माध्यमातून निषेध केलाय. धुळे बस आगारातून आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी. गेल्या 5 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाचे जे काही कर्मचारी ते सर्व कर्मचारी संपावर उतरले. त्याचं महत्त्वाचं कारण असं की निमशासकीय सेवेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवा जी आहे त्याच्यामध्ये समावेश करण्यात यावं अशी प्रमुख मागणी या सर्व कर्मचाऱ्यांची. आणि गेल्या 5 दिवसांपासून संप करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर आता महामंडळाने धडक कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 56 कर्मचारी जे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. एकीकडे प्रशासन जे या सर्व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करते, मात्र दुसरीकडे हेच कर्मचारी संपाच्या माध्यमातून आता रक्तदान करत या सर्व प्रशासनाचा निषेध करतात. आपण आहोत धुळे आगारामध्ये आणि धुळे आगारामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी रक्तदान शिबिर सुरू आहे. धुळे बस आगारामध्ये हे सर्व कर्मचारी गेल्या 5 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी सातत्याने संपामध्ये उतरलेत, घोषणा देत आहेत. त्यांची प्रमुख मागणी अशी की हे सर्व कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून निमशासकीय सेवेमध्ये काम करत आहेत, मात्र आम्हालाही कुठेतरी या शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावं आणि आमचंही जगणं मान्य करावं शासनाने, अशी या सर्व प्रशासनाला या सर्व कर्मचाऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे. त्यांचं घराणे आहे. गेल्या 5 दिवसांपासून हा सगळा संप सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, मात्र प्रशासन या संदर्भात अजूनही कुठला तोडगा निघाला नाही आहे. सरकारने आमच्याकडे गांभीर्याने दखल घ्यावी आमच्या सगळ्या आंदोलनाची, अशी या सगळ्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये हे जे काही कर्मचारी आज प्रत्यक्षात या ठिकाणी रक्तदान करून या ठिकाणी प्रशासनाचा आणि सरकारचा निषेध करतात. आपण थेट या कर्मचाऱ्यांना बोलवून का नेमकं ते रक्तदान करतायत, गांधीगिरी करतायत, तुम्ही काय सांगाल? गेल्या 5 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे, काय सांगाल? आमच्या या विलिनीकरणाच्या लढ्यात 37 बांधवांनी जो बलिदान दिला त्याचा एक दुखोटा म्हणून आणि शासनाला जाग येऊ म्हणून रक्त न सांडता आम्ही रक्तदान करून या शासनाचा निषेध करतो. अजून याच्यानंतरही त्यांना जाग आली नाही तर आम्ही यापुढे अनेक प्रकारचं रक्तदान करू. आणि वेळ प्रसंगी आता रक्त सांडायची वेळ आली तर आम्ही रक्तही सांडू, पण आज रक्त न सांडता आम्ही रक्तदान करून या शासनाचा निषेध करतो. निश्चित आपल्यासोबत आणखी काही कर्मचारी आहेत, त्यांना विचारणार आहोत. गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, सरकार अजून कुठली भूमिका घ्यायला तयार नाही. काय वाटतं तुम्हाला, किती दिवस हा लढा द्यावा लागणार? तर सरकार जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय देत नाही, आमची इथं एकूण एकच मागणी आहे की आम्हाला राज्य शासनात विलीन करण्यात यावं. त्यांनी आम्हाला 2 शब्द लिहून द्यावं, आम्ही आमचा संप मागे घेणार. आणि आज जरी आमची लालपरी थांबली आहे, परंतु आमची जी लोकांप्रती जी आपुलकी आहे, जी सहानुभूती ती अजून बंद नाही ना. आम्ही रक्ताद्वारे ती करतोच आहे ना एक प्रकारे. हा आमचा एक प्रकारे निषेध आहे, हा शासनाचा निषेध आहे की आम्ही लोकांपासून दुरावलेलो नाही आहे, अजून देखील दुरावलेलो नाही आहे. रक्ताच्या माध्यमातून आम्ही त्यांना रक्तदान करून
त्यांचं जीवन आम्ही सुरळीत चालू ठेवल, परंतु हा एक प्रकारे निषेध आम्ही शासनाला दाखवतोय गांधीगिरीप्रमाणे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. दौंड एसटी आगारातील 8 कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानं त्याच्या निषेधार्थ दौंडमधून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी कर्मचाऱ्यांकडून दौंड आगारातील सर्व कर्मचारी निलंबित करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्या पत्नी देखील सहभागी झाल्या. या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टी देखील सहभागी झाली. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे. दौंड आगारातील 8 कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर दौंड कर्मचारी जे एस टीचे कर्मचारी ते आक्रमक झालेले आहेत. त्यांनी दौंड शहरातील मनमाड सांगली महामार्ग रोखून धरलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. स्वतः पोलीस निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच आता कर्मचारी हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत कर्मचारी संघटनेचे सहसचिव आहे राज्याचे. काय सांगाल तुम्ही, काय कशा प्रकारे हे सगळं आंदोलन? आज या ठिकाणी सरकारने हे आमचं आंदोलन मागे घेण्याकरता सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, परंतु त्यांनी मात्र सकारात्मक भूमिका न घेता कारवाईचा बडगा उजारलेला आहे. राज्यामध्ये जवळपास 2,500 कामगारांना निलंबित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे दौंड आगारातील 8 कामगारांना निलंबित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कामगारांचा उद्रेक साहजिकच आहे. पाहू शकते की महिला देखील या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि महिलांच्या जे काही एसटी कर्मचाऱ्यांच्या महिला आहेत त्या पत्नी आहेत. यानंतर एक महत्त्वाची बातमी येते. आर्यन खानची SIT कडून चौकशी सुरू झाली आहे. SIT प्रमुख संजय सिंग यांच्याकडून ही चौकशी केली जाते. थोड्याच वेळात पूजा ददलानी चौकशीसाठी हजर होणार असल्याचं कळतंय. SITने या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास सुरू केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने याच्या आधी आर्यन खानला बोलवण्यात आलं होतं, पण तो तापानं फणफणला होता असं कारण देत तो गैरहजर राहिला होता. पण आज अखेर तो SITच्या समोर उभा राहिला. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विनय, काय अधिकचे तपशील आहेत? विलास, काही वेळापूर्वीच आर्यन खानला SITने आपल्या नवी मुंबईमधल्या खारघर येथे रॅपिड ॲक्शन फोर्स जे कार्यालय मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये त्याला बोलवण्यात आलं होतं आणि आर्यन खान तिकडे पोहोचलेला आहे. आज तिकडे आर्यन खानची पूर्णपणे SIT चौकशी केली जाणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर आर्यन खान सोबतच शाहरुख खानची जी मॅनेजर आहे पूजा गांगुली, हिला देखील आता तिकडे बोलवण्यात आले आणि पूजा देखील काही वेळामध्ये या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या कार्यालयामध्ये पोहोचणार आहे. दोघांचीही तिकडे या SIT या संदर्भातली चौकशी करणार आहे आणि SIT गेल्या काही दिवसांपासून आर्यन खानला तो आजारी असल्यामुळे त्याची चौकशी करू शकले नव्हते. आज मात्र त्यांनी मुंबईच्या ऐवजी जे केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली येतं रॅपिड ॲक्शन फोर्स, त्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या मुख्यालयामध्ये या दोघांना बोलवण्यात आलं आणि दोघेही तिथे, त्यापैकी आर्यन खान पोहोचलेला आहे आणि आर्यन खानची चौकशी सुरू झाली. बाकी आता पूजा देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि मग त्या दोघांची चौकशी केली जाणार आहे. कदाचित त्या दोघांना एकत्रित्या बसून देखील चौकशी केली जाऊ शकते, परंतु सध्या SITने आर्यन खानची चौकशीला सुरुवात केलेली आहे. धन्यवाद विनय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा SITच्या तपासाला आता वेग आला असून आर्यन खानची आज SITने चौकशी सुरू केलेली आहे आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी ही सुद्धा या चौकशीला सामोरं जाणार असल्याचं कळतंय. खरं तर आर्यन खान याच्यावर जे आरोप लावण्यात आले त्याच्यानंतर अनेक या कारवाईच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते. त्यामुळे SITची ही स्थापना करण्यात आलेली आहे. SIT या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करते. त्याच्यासाठी खास दिल्लीहून काही अधिकारी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज मुंबईऐवजी नवी मुंबईमधल्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या ऑफिसमध्ये ही SITची चौकशी सध्या सुरू असल्याचं कळतं आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान या चौकशीला सामोरं जातोय आणि आज त्याला तिथं बोलवण्यात आलेलं आहे. याच्या आधीसुद्धा त्याला बोलवण्यात आलेलं होतं, पण आजारपणाच्या कारणामुळे त्यांनी तिथं उपस्थित तो राहिलेला नव्हता. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, आज ही जी SITची चौकशी सुरू आहे ती नेमक्या कुठल्या प्रकरणात सुरू आहे? विलास, ही जी SITची चौकशी सुरू आहे ही आपल्याला माहिती आहे की नवाब मलिक, त्याच पद्धतीनं समीर, त्याच पद्धतीनं प्रभाकर साईल यांनी जी तक्रार केली होती, या तक्रारीच्या आधारे ही आजची चौकशी सुरू आहे.
एनसीबीची दिल्लीहून विशेष टीम जी आली होती, या विशेष टीमनं म्हणजे ही व्हिजिलन्स टीम आहे, या विशेष टीमनं एक समिती गठीत केली होती. या समितीची फायनल इन्क्वायरी झालेली असं त्यांचं म्हणणं आहे. थोड्याच वेळात ज्ञानेश्वर सिंग जे डेप्युटी डायरेक्टर जनरल आहेत एनसीबीचे, ते थोड्याच वेळात पत्रकारांना याबद्दल माहिती देणार आहेत. तर या सगळ्या प्रकरणी जी टीम आहे एनसीबीची, त्यांनी RAF कॅम्प तळोजा रोड जो आहे, नवी मुंबई तळोजाला जो RAF कॅम्प आहे त्या ठिकाणी याची चौकशी केलेली आहे. होऊ शकतं प्रसार माध्यमांपासून लांब राहावं किंवा गर्दीच्या गाड्यातून आरण खानला वेगळं नेऊन चौकशी करावी अशी विनंती आरण खानने केली होती आणि त्या पार्श्वभूमीवरच ही या चौकशी करता नवी मुंबईतील तळोजा इथं जे RAF कॅम्प आहे, या RAF कॅम्पमध्ये आरण खानची चौकशी सुरू आहे आणि पूजा ददलानी हे देखील थोड्याच वेळात तिथे पोहोचणार आहे अशी माहिती देखील मिळते. नक्कीच. तेव्हा अतिशय महत्त्वाची ही बातमी तुम्ही दिलेली आहे. धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. SITच्या तपासाला एका बाजूला वेग आलेला आहे, कारण जे आरोप आतापर्यंत करण्यात आलेले होते त्या आरोपांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात आलेली होती NCBकडून. त्याच्यासाठी दिल्लीहून काही अधिकारी सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि याच अधिकाऱ्यांकडून SITच्या कडून आज आर्यन खानची चौकशी करण्यात येते. त्याचबरोबर पूजा ददलानीची सुद्धा चौकशी करण्यात येते. यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सिल्वर ओकला पोहोचलेले आहेत. शरद पवार यांची ते भेट घेणार आहेत. राज्यातला ST कर्मचाऱ्यांचा संप हा चिघळत चाललेला आहे आणि या पार्श्वभूमीवर त्यावर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीला दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वीच राज ठाकरे हे सिल्वर ओकला दाखल झाले. त्याच्या आधी मनसेचे काही नेते सुद्धा या सिल्वर ओकला पोहोचलेले आपल्याला कळलेलं होतं. सुष्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सुष्मिता, काही वेळापूर्वीच इथे सिल्वर ओकवरती राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत मनसेचे काही नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. खरं तर आज सकाळी आपण बघितलेलं ज्या पद्धतीनं ST कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी संदीप देशपांडे, काही मनसेचे नेते हे उपस्थित होते आझाद मैदानामध्ये. त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. एकूणच आंदोलनाला आमचं समर्थन आहे अशा पद्धतीची भूमिका मनसेकडनं घेण्यात आलेली होती आणि याच विषयावरती संवाद साधण्यासाठी थेट सिल्वर ओकवरती राज ठाकरे पोहोचलेले आहेत. त्यांनी कुठेतरी राजकीय ही चर्चा सुद्धा असू शकते, अनेक राजकीय विषय सुद्धा असू शकतात चर्चेमध्ये, परंतु एक गोष्ट इथं महत्त्वाची आहे. शिवसेनेशी चर्चा करायला जाण्याऐवजी राज ठाकरे यांनी थेट महाविकास आघाडीचे प्रमुख किंवा महाविकास आघाडीमध्ये ज्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे अशा शरद पवारांची भेट घेतलेली आहे. त्याच्यामुळे शरद पवार या संपूर्ण प्रकरणामध्ये काय नेमका मुद्दा उपस्थित करता, कशा पद्धतीनं चर्चा होते हे जितकं बघणं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे की कुठेतरी ST कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये आतापर्यंत भाजपच्या नेत्यांकडनं समर्थन आपल्याला पाहायला मिळत होतं, त्याच जोडीनं मनसेकडनं सुद्धा समर्थन देण्यात येतं आहे. त्यामुळं आत्ता एकूणच शिवसेनेकडे जरी अनिल परबांकडे जरी हे खातं असलं तरी सुद्धा राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत सिल्वर ओकवरती ही चर्चा होतीये. आगामी निवडणुकांच्या हिशोबानं सुद्धा ही भेट महत्त्वाची असू शकणार आहे. विलास, याच्यामध्ये सरकारमधलं कोणी उपस्थित राहू शकणार आहे? नक्की सरकारमधले अगदी जयंत पाटील असतील किंवा अजितदादा असतील ते सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे किंवा आजच्या बैठकीमध्ये ज्या महत्त्वाच्या मुद्दे चर्चेमध्ये येतील हे सगळे मुद्दे एकत्रितपणे चर्चेत येतील जेव्हा कॅबिनेटमध्ये हा सगळा विषय मांडण्यात येईल किंवा या महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमध्ये एकूणच बैठक होईल. तेव्हा ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी किंवा मनसे पक्षाने शिष्टमंडळाची भेट घेतलेली होती किंवा शिष्टमंडळाशी चर्चा झालेली होती त्यावेळेला थेटपणे समर्थन देण्यात आलेलं होतं. त्यामुळे एकीकडे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे, पण आता NCBचे अधिकारी पत्रकार परिषद घेत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. ज्ञानेश्वर सिंग पत्रकार परिषद घेत आहेत. इस कड़ी में कुछ महत्वपूर्ण गवाहों को शामिल करना अभी बाकी है. उनको एग्जामिन करने के पश्चात शायद हम लोग किसी निष्कर्ष की ओर बढ़ेंगे. हालांकि जो हमारे मुख्य विटनेस थे प्रभाकर सैल, उन्होंने इस बार आके अपना बयान दर्ज कराया है और भी एक दो इम्पॉर्टेंट विटनेसेस को हम लोगों ने एग्जामिन किया है. जांच की गति और दिशा से हमारी ये पूरी टीम संतुष्ट है
और हम लोग जल्दी से जल्दी किसी निष्कर्ष पर पहुंचने की कोशिश करेंगे। Sir, any idea within how many days you are going to conclude the investigation? I will say ASAP. We can't give any time limit because certain things are beyond us. So let people join investigation, and in fact there is a voluminous data to be analyzed. So after analyzing the data and linking up the evidences, we'll reach conclusion, but we are also looking at concluding it as early as possible. सर, किरण गोस्वामी को लेकर क्या कुछ अपडेट है? आप लोगों ने कोर्ट से भी मांग की है, थोड़ा सा उसके बारे में बताइए। किरण गोस्वामी के लिए माननीय न्यायालय में एक अर्जी दी गई है और उस पर सुनवाई आने वाले सोमवार को है। हमें उम्मीद है कि गोस्वामी अभी जैसा कि सुनने में आया था शायद वो फिर 2 दिन की पुलिस कस्टडी में है, तो जब भी वो जुडिशियल कस्टडी में पहुंचेंगे माननीय न्यायालय के आदेश पर हम उनको एग्जामिन करेंगे। प्रभाकर सेल के आरोपों पर जांच हो रही थी, उस बिना पर जांच हो रही थी, उससे मैराथन पूछताछ हुई, जवाबों से संतुष्ट है या प्रभाकर सेल को दोबारा बुलाएंगे पूछताछ? प्रभाकर सेल से हम लोगों ने 2 दिन तक लगातार पूछताछ की और उनसे साक्ष्य जुटाने की कोशिश की है। अब जो भी उन्होंने जवाब दिए हैं या साक्ष्य दिए हैं उनको साझा करना इस समय मीडिया में उचित नहीं होगा। दोबारा बुलाएंगे उनको पूछताछ के लिए? अगर आवश्यकता पड़ी तो हम लोग फिर बुलाएंगे। सर, एक चीज, अभी पिछले 2 दिन में क्या हवाला रैकेट से जुड़े हुए लोगों से भी पूछताछ की है? गाड़ियाँ है कि पैसों का जो लेन देन हुआ था उसके बीच में खड़ी, इन लोगों से पूछताछ हुई है क्या? मैं जांच के संदर्भ में किसी भी ऐसी चीज को सामने नहीं लाना चाहूंगा जिससे जांच प्रभावित हो। मैं फिर दोहराना चाहूंगा कि जो भी महत्वपूर्ण साक्ष्य हैं, गवाह हैं, डेटा है, रिकॉर्ड है, हम सभी को एग्जामिन कर रहे हैं। सर, आपने कहा कि ये दूसरी बार में 7 लोगों से आप लोगों ने बयान दर्ज किया है। एक का नाम आपने बताया प्रभाकर सेल, क्या और लोगों के नाम आप बता सकते हैं? उसमें महत्वपूर्ण अगर हो तो मेरे ख्याल से उनका नाम साझा करना उचित नहीं होगा। और अगर हम 2 नाम पूछे, अगर आप बताना चाहें तो पूजा दलानी और आरिफ खान का नाम आया है कि आज उनसे पूछताछ हुई है नई मुंबई में कहीं। विजिलेंस की टीम ने उनसे अभी तक कोई पूछताछ नहीं की है। क्या विजिलेंस की टीम पूछताछ करेगी पूजा दलानी या आरिफ खान जैसे? जो भी इसमें महत्वपूर्ण लोग हैं, लिंकिंग एविडेंस हैं, हम उन सभी से बातचीत करेंगे। सीसीटीवी आपको मुंबई पुलिस की तरफ से मिला है क्या अभी तक? कुछ सीसीटीवी फुटेज हमें मिली है, कुछ अभी मिलनी बाकी है। उन्होंने हमें जांच में सहयोग करने का वादा किया है। सर, प्रभाकर सेल ने जो चीजें कही थी, क्या सीसीटीवी फुटेज उसको मैच कर रही है? मैंने बताया कि जांच के निष्कर्ष और जांच को प्रभावित करने वाले तथ्यों पर मैं कोई बातचीत नहीं करूंगा। So you spoke about certain documentation and digital evidences as well, because there is an allegation of extortion or putting into money. So are you also going to get into the bank account details of those who are under the scanner in order to check whether there was a financial transaction? Of course, cash में ही होगा, but still some footprints, digital footprints of transactions. We are looking into each and every footprint, be it digital or documentary or oral. So we'll initiate action as required. Sir, LCB के कुछ अधिकारियों से Are you going to come again? What percentage of it is remaining? Are we expecting you once again? Let me see. Let me go back to the headquarters, analyze this data. If required, we'll come again. आएगी सर, आप लोगों की टीम वापस आएगी? The same questions he asked. सर, अब तक आप लोगों ने कहा कि 7 लोगों का बयान दूसरी बार जब आए दर्ज किया, अब तक कुल दोनों जांच में जैसे मुंबई पिछले बार भी आप लोग आए थे, कितने लोगों का बयान दर्ज किया? 14-15 लोगों का बयान अब तक दर्ज हो चुका है। सर, जो अहम गवाह इस पूरे मामले में पूजा दलानी, सैम डिसूजा, ये क्या उनको आपने समझ किया था, आए नहीं आए या क्या? मैं इस पर बातचीत कर चुका हूँ। अधिकारी हैं एलसीबी के, कुछ अधिकारियों से पूछताछ की गई थी इस पूरे केस में आप लोगों की तरफ से। दोबारा क्या पूछताछ उनसे होगी या उनसे जवाब मिल चुका है, आपको सपोर्ट कर रहे हो? हमें अगर आवश्यकता पड़ी हम 1-2 नहीं अनेकों बार पूछताछ करेंगे, चाहे अधिकारी हों, चाहे कर्मचारी हों, चाहे स्वतंत्र गवाह हों। जो भी हमें इस जांच के निष्कर्ष में पहुंचने में मदद करेगा, हम उसको इस जांच में शामिल करेंगे। सर, सैम डिसूजा आप लोगों से संपर्क में हैं क्या? दिल्ली के जो आप लोगों के टीम है उनसे संपर्क में है क्या? वहाँ पे बयान दर्ज करवाने वाले हैं, वहाँ पे सरेंडर करने वाले हैं, क्या है जरा सैम डिसूजा से बताइए। मैं इसके बारे में टिप्पणी नहीं करना चाहूँगा, लेकिन हम लोग कोशिश पर हर माध्यम से जो भी गवाह हैं उनके संपर्क में हैं और सभी के हम लोग बयान दर्ज कराना चाहेंगे। अब तक की जांच में क्या जी,
जो एलिगेशंस है साइड से, उसमें प्राइमा फेसी आपको कुछ तथ्य लग रहे हैं या फिर अभी तक के जांच के मैं कंक्लूड होने के बाद ही निष्कर्ष पे कोई टिप्पणी करूंगा। आई एम नॉट सपोज टू कमेंट ऑन प्राइमा फेसी और विच डायरेक्शन द कमीशन ऑफ ऑफेंस इज देयर और नॉट, दैट इज वेरी बेसिक सर, बिकॉज़ अदरवाइज यू विल नॉट इवन कंटिन्यू विद द इन्वेस्टिगेशन। अगर कमीशन ऑफ ऑफेंस नो आई एम सपोज टू कंडक्ट द इन्वेस्टिगेशन और इंक्वायरी and not talk about prima facie or the direction. सर क्या भविष्य में नवाब मलिक से ही पूछताछ कर सकती है एनसीबी की विजिलेंस? मैं किसी भी पर्टिकुलर आदमी का नाम नहीं लूंगा। मैं बार बार बोल रहा हूं, आप लोग हमेशा कोई नाम लेके मेरे सामने आते हैं, जो भी आवश्यक होगा हम उससे पूछताछ करेंगे। सर गवाहों के अब तक बयान में कुछ सामने आया है, क्या क्या चीजें सामने आई थी? थैंक यू सो मच। आई थिंक नाउ यू आर रिपीटिंग द क्वेश्चन। थैंक यू सर, थैंक यू सर। एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी सध्या जी विजिलन्सची सगळी चौकशी सुरू आहे विजिलन्स कमिटीच्या माध्यमातून त्याबद्दलचे तपशील दिलेले आहेत, पण आपण अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि या संदर्भात ज्यांचे कोणाचे जबाब घेणं गरजेचं असेल त्या सगळ्यांना बोलवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे। एक छोटासा ब्रेक घेतोय, पुढे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।